सर्वांना वीणा भावेचा नमस्कार. आज भेटूयात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष श्री रवी पंडित यांना. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे दरवर्षी उद्योजकांना पारखे पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. आज पंडित सरांकडून चेंबरच्या कामाचं स्वरूप, पारखे पुरस्कार देण्यात येण्यासाठी लावण्यात येणारे निकष आणि इतर नियमांची आणि त्यांच्या चेंबरच्या योजनांची माहिती घेऊयात. पंडित सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार सर, मला मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं स्वरूप जर थोडक्यात सांगितलं तर श्रोत्यांना आवडेल ऐकायला. निश्चित निश्चित मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ही 70 वर्ष जुनी संस्था आहे. चेंबरची स्थापना 70 साली झाली, 34 साली झाली. जरी सगळ्यांच्या डोळ्यासमोर नुसतं नाव मराठा चेंबर ऑफ कॉमर्स असं असलं तरी आमचं पूर्ण नाव मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर आहे. राईट, कारण सुरुवातीपासून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इतकंच प्रचलित नाव आहे. बरोबर आहे. भारतातले फार थोडे चेंबर्स आहेत की ज्यांच्यामध्ये ॲग्रिकल्चरवरचा फोकस आहे. त्यापैकी आपला एक चेंबर आहे. बरं, हे चेंबर सुरू होताना ॲग्रिकल्चर विंग त्याच्यात होता नव्हता तेव्हा फक्त कॉमर्स अँड इंडस्ट्रीज होता? नाही, पहिल्यांदा फक्त कॉमर्स अँड इंडस्ट्रीज होतं. ॲग्रिकल्चर मला वाटतं डॉक्टर कल्याणी ज्यावेळेस आमचे प्रेसिडेंट होते, मला वाटतं 15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळेस आम्ही ॲग्रिकल्चर ॲड केलं. खरं पाहिलं तर ॲग्रिकल्चरचं इंडस्ट्रीच्या दृष्टीने स्थान खूप महत्त्वाचं आहे आणि पुण्याच्या दृष्टीने त्याचं आणखीन महत्त्वाचं स्थान आहे. कारण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री पुण्यामध्ये बरीच आहे. पुण्यामध्ये 1000पेक्षा जास्त युनिट्स फूड प्रोसेसिंगची आहेत. तसंच पुण्याच्या एका अंगाला ॲग्रिकल्चरचा बेल्ट आहे आणि दुसऱ्या अंगाला त्यांचं मार्केट आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केट पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा परदेशी आहे. त्यामुळं पुणे हे अत्यंत एक योग्य जागी आहे की ज्या ठिकाणी ॲग्री अँड ॲग्री बिझनेसचा च्या दृष्टीने खूप काम करता येईल. म्हणून मराठा चेंबरने ॲग्रिकल्चर हे नाव घेतलं आणि त्याच्यावर आमचं बरंचसं काम देखील चालू असतं. पण आता हे जे पारखे पुरस्कार, मला वाटतं 47 साली पारखे पुरस्कार इंडस्ट्री यांनी सुरू केले चेंबरने, तर तेव्हापासून आत्तापर्यंत पारखे पुरस्कार देण्यात येण्यासाठीचा निकष तुम्ही काय काय बदलत गेला सांगता येईल आपल्याला? कारण सुरुवातीला मला वाटतं हा फक्त इम्पोर्ट सबस्टिट्यूट असा नवीन उद्योजकांसाठी होता. हे ज्यावेळेस सुरू झालं 47 साली, त्यावेळेस मला वाटतं भारतातल्या औद्योगिक क्षेत्राचा हा सगळ्यात महत्त्वाचा चॅलेंज असा होता की आपण इम्पोर्ट सबस्टिट्यूट कसे करू. आता फॉर्च्युनेटली तो चॅलेंज नाही आहे. आता तुम्ही नवीन इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स कसे तयार करू शकाल आणि ते प्रॉडक्ट्स नुसते तयार करून थांबत नाही ना, तुम्हाला त्याकरता कस्टमर मिळाला पाहिजे. त्यामुळं तुमच्या प्रॉडक्टचा तुम्ही विक्री करू शकला पाहिजे. तर ज्या प्रॉडक्ट्सची गेले काही दिवस सातत्याने विक्री होती आहे, अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट किंवा पूर्ण सेवा, हा आमचा निकष आहे. बरं, पण मग त्याला किती वर्षाची कालमर्यादा असते की किती, 2 वर्ष 3 वर्ष ते प्रोडक्शन सुरू केल्यानंतर? साधारणपणे 2-3 वर्ष तरी. आम्ही खरं पाहिलं तर कुठल्या इंडस्ट्रीकडनं ज्यावेळेस माहिती मागवतो त्यावेळेस त्यांच्या प्रॉडक्टबद्दल मागवतो, त्यांचा सेल मागवतो किती आहे, तो सेल तितका आहे की नाही याच्याबद्दल आम्ही सर्टिफिकेट मागवतो. त्याच्यानंतर आमची तज्ज्ञांची कमिटी असते हे बघणारं, आणि ती कमिटी तो प्रॉडक्ट इव्हॅल्युएट करते. तो खरंच नाविन्यपूर्ण आहे की नाही, त्याच्यातनं कस्टमरला काही वेगळा बेनिफिट आहे की नाही. कारण जोपर्यंत कस्टमरला त्यातनं व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत नुसतं नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट असण्यात काहीच मजा नाही. त्याचा उपयोग पुढे काय काय होऊ शकतो हे सगळं बघणारी आमची कमिटी असते आणि ह्या दृष्टीने आम्ही त्या प्रॉडक्टकडे बघतो. बरं, मग सुरुवातीला फक्त इंडस्ट्रीजच्या संदर्भात होता, कालांतराने पॅरामेडिकल हे किंवा नंतर सेवा योजनेअंतर्गत केली. ॲक्च्युली आपण आता जर म्हणजे सगळ्या भारताच्या इकॉनॉमीकडे जर बघितलं ना, तर आज 50% GDPचा हा सेवा क्षेत्रात येतोय. 25% साधारणपणे हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीकडनं येतो आणि 25% ॲग्रिकल्चरकडनं येतो. त्यामुळं सेवा क्षेत्र तर आपण घेतलंच पाहिजे. सेवा क्षेत्रामध्ये
देखील खूप टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड आहे. सेवा क्षेत्रामध्ये देखील खूप इनोव्हेशन आहे. त्यामुळे सेवा क्षेत्र आपल्याला निश्चित लागतं घ्यायला आणि आता आमच्या ह्याच्यात येतं ते. हां, कारण सुरुवातीला सेवा क्षेत्र नव्हतं. आता मला वाटतं ह्या 4-5 वर्षातलं मला काय वाटतं सांगू का, की जशी एखादी इकॉनॉमी जास्त डेव्हलप होत जाते ना, त्यावेळेला त्या इकॉनॉमीचा फोकस फक्त एखादा प्रॉडक्ट विकणे ह्यापासून पुढं जाऊन एखाद्या प्रॉडक्टच्या अनुषंगाने किंवा एखाद्या प्रॉडक्टच्या अनुषंगाने नसेल तरी पण सर्व्हिस विकणे याच्यावर जातो. बरोबर. तर त्यामुळे आमच्याकडे सर्व्हिसेसचं नॅचरली आता हे आलंय. आता नवीन उद्योजक जे सारखे येत असतात, काही काही वेगळे वेगळे प्रयोग करत असतात, तर त्यांच्यासाठी तुमची हे काय मार्गदर्शन करतं? तुमचं चेंबरचं काही मार्गदर्शन असतं, त्यांच्यासाठी काही कोर्सेस असतात? आमच्या चेंबरचा उद्देश सध्या पुणे ह्या शहराला प्रायमरी डेस्टिनेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट करणं हा आहे. म्हणजे पुणे शहरामध्ये जास्त उद्योग कसे येतील, आहे ते उद्योग कसे वाढतील, ह्या दृष्टीने आमचं चेंबर काम करतं. ह्याकरता आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. सरकारच्या इंडस्ट्रियल पॉलिसीज असतात, टॅक्सेशन पॉलिसीज असतात, लेबर पॉलिसीज असतात. ह्याच्याकरता सरकार नियमितपणे इंडस्ट्रीची मतं मागवत असतं. तर त्याच्याकरता योग्य पॉलिसी फॉर्म्युलेशनला सरकारला मदत करणं हे काम आम्ही करतो. ज्या लोकांनी स्वतःचे उद्योग सुरू केलेले आहेत अशा लोकांना स्वतःचा माल विकण्याकरता मदत व्हावी म्हणून आम्ही एक्झिबिशन्स करत असतो. म्हणजे गेले 5 वर्ष आम्ही पुणे एक्सपो करतोय. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आमचं पुणे एक्सपो झालं ते जवळजवळ 300-350 इंडस्ट्रीजनी स्टॉल्स घेतले होते. 3.5 लाख लोक आले होते. भारताच्या बाहेरचे लोक आले होते. तर अशा सगळ्या लोकांना स्वतःचा माल विकण्याकरता कशी मदत करता येईल ह्या दृष्टीने हे काम असतं. बरोबर. हा दुसरा भाग झाला. ज्या लोकांनी स्वतःचे उद्योगधंदे सुरू केलेले आहेत पण ज्यांची टेक्नॉलॉजी मागं पडतीये किंवा ज्यांची स्किल्स कमी पडत आहेत अशा लोकांच्याकरता आम्ही ट्रेनिंग कोर्सेस घेतो. आणि आमच्याकडं अनेक प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस चालू असतात. सेल्स टॅक्सबद्दलचे आहेत, इन्कम टॅक्सबद्दलचे आहेत, फायनान्स कसा शिकावा ह्याबद्दल आहे, 6 सिग्माबद्दल काय करावं ह्याबद्दल आहे, क्वालिटीबद्दल आहे. साधारणपणे 200-100 कोर्सेस आम्ही वर्षात करत असतो. प्रचंड प्रमाणात काम चालू असतं. कधी कधी आम्हाला असं लक्षात येतं की नुसत्या कोर्सेसमुळं किंवा प्रोत्साहनाने काम होत नाही, तर आम्हाला काही इन्स्टिट्यूशन्स क्रिएट करायला लागतात. म्हणजे पुण्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र ही चेंबरनी सुरुवात केली. पुण्यातलं स्टॉक एक्सचेंज चेंबरनी केलं. हे जुने उपक्रम झाले. पण आत्ता देखील आम्ही पुण्यात ऑटो क्लस्टर सुरू करतोय. भारतामध्ये काही ऑटो क्लस्टर सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला. त्यातलं फास्टेस्ट इम्प्लिमेंटेशन होणारं पुण्याचं ऑटो क्लस्टर आहे. म्हणजे हे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मराठा चेंबर हे मिळून स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस जे ऑटो कॉम्पोनंट्समध्ये आहेत अशा लोकांना लेटेस्ट ऑफ टेक्नॉलॉजी मिळावं, लेटेस्ट ऑफ इक्विपमेंट मिळावं, रॅपिड प्रोटोटायपिंग करता यावं, कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअर मिळावं ह्याकरता म्हणून आम्ही ऑटो क्लस्टर सुरू करतो. 70 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आम्ही आता कन्व्हेन्शन सेंटर सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सैनवादी वापट मार्गावरती ते प्रचंड इमारत वगैरे असाल तर ते आम्ही प्रमोट केलेलं आहे. मला असं वाटतं की हा प्रोजेक्ट ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस ते साऊथ एशियामधलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर होते. तसं आम्ही सेंटर ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड टेस्ट इंजिनिअरिंग म्हणून सुरू केलं की ज्याच्यामध्ये टेस्टिंगचे स्किल्स देण्याकरताचा आम्ही तो प्रोजेक्ट केलेला आहे. आम्ही इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर जवळजवळ 200पेक्षा जास्त एकर जमिनीवरती इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर पुण्यात प्रमोट करतोय आणि दॅट वुड बी द लार्जेस्ट इन द कंट्री. तर असे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही करत असतो. सो क्रिएशन ऑफ इन्स्टिट्यूशन्स हा एक चेंबरचा भाग आहे. अशा अनेक प्रकारचे उपक्रम करतो. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला एखादी कंपनी किंवा एखादा उद्योजक खूप चांगलं काम करतो त्यावेळेस त्याचं आम्ही कौतुक करतो. तर ते काम हे पारखे पारितोषिक आणखीन काही पारितोषिकाचं. आणखीन 1-2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. मी मराठा चेंबरच्या नावामध्ये ॲग्रिकल्चरचं नाव म्हटलं होतं.
त्या दृष्टीने आम्ही एक पुण्यामध्ये फूड टेस्टिंग लॅबोरेटरी सुरुवात केलेली आहे. पुण्यातनं भारतात आणि जगामध्ये अनेक खाद्यपदार्थ विकले जातात. तर अशा खाद्यपदार्थांचं टेस्टिंग करण्याची लॅबोरेटरी आम्ही सेटअप केलेली आहे. ती आता मराठा चेंबरमध्ये चालू आहे आणि त्याला भारतातलं सगळ्यात चांगलं ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. आम्ही आमच्या चांगल्या कामाबद्दल तिथं लौकिक मिळवतोय. जसं आम्ही आत्ता ऑटो क्लस्टर मी तुम्हाला सांगितलं सुरू केलं, तसंच आम्ही फूड क्लस्टर सुरू करण्याचा प्रोजेक्ट करतोय. आज म्हणजे असं आहे की फूड इंडस्ट्री वाढती आहे, पण फूड इंडस्ट्रीला ट्रेन मॅनपॉवर मिळत नाही. म्हणजे आता मिठाईची दुकानं जर बघितली तर अनेक मिठाईची दुकानं आहेत, पण त्या ठिकाणी चांगला कामगार ट्रेंड आज मिळत नाही. आज फॅक्टरीला ITIची ट्रेन लोक मिळतात, पण फूड प्रोसेसिंगच्या लोकांना मिळत नाही. तर याचं ट्रेनिंग करणं, ह्याचं देखील प्रोटोटायपिंग म्हणता येईल किंवा प्रॉडक्ट क्रिएशन म्हणता येईल, अशा करताची छोटी लॅब करणं, टेस्टिंगची लॅब करणं, अशा सगळ्या करताच आम्ही एक फूड क्लस्टरचा नवीन प्रोजेक्ट करतोय. तर अनेक गोष्टी चालू आहेत आता. तर हे जसं तुम्ही तुमच्या त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये गायडन्स करता, तसंच कित्येकदा लोकांना इकॉनॉमिकल मदत हवी असते, की एखादा नवीन उद्योजक उभा राहतो आहे, त्याची स्वतःची काही इन्व्हेस्टमेंट असते, पण त्याच्यापेक्षा जी जरुरी असते जास्त, तर तशा पद्धतीची मदत चेंबरकडनं काही होऊ शकते? चेंबरकडे गायडन्स मिळतो. बऱ्याच वेळा आमच्याकडे लोक येतात की आम्हाला नवीन प्रकारचा उद्योगधंदा सुरू करायचा आहे, तुम्ही मला सांगा मी कसं करू. तर अशा प्रकारच्या करता लोक येत असतात गायडन्स करता. आम्ही एक सिनियर एक्झिक्युटिव्ह फोरम चालवलेला आहे. म्हणजे ज्या लोकांनी अनेक वर्ष इंडस्ट्रीजमध्ये काम केलेलं आहे, ज्यांच्याकडं फार मोठा गाढा अनुभव आहे, अशा लोकांचा आम्ही रोस्टर तयार केलेलं आहे. आणि कोणालाही समजा एखाद्याला प्लॅस्टिक इंडस्ट्रीमधला एक्सपिरियन्स माणसाचा जर हे पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल, तर तो आमच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह फोरममध्ये येऊ शकतो आणि आम्ही त्याला अशा लोकांची नावं देऊ शकतो की तुम्ही यांच्याशी बोला, हे करा. चेंबरचं काम 27 कमिटीमधनं चालतं. म्हणजे देर इज अ कमिटी ऑन इनडिरेक्ट टॅक्सेस, डिरेक्ट टॅक्सेस, कंपनी लॉ, प्लॅस्टिक इंडस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री, स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. आणि ह्या सगळ्या ठिकाणी आमची खूप लोक संपूर्णपणे विनामूल्य ऑनररी असं काम करत असतात. तर त्यामुळे आम्ही वेगळ्या प्रकारची कामं करत असतो. पुण्यामध्ये एज्युकेशन हा महत्त्वाचा सेक्टर आहे, म्हणून आम्ही एज्युकेशनवरती बरंचसं काम करतोय. गेल्याच महिन्यात आम्ही इंडस्ट्री आणि अकॅडमी यांची मीट घेतली होती की आज म्हणजे एका दृष्टीने एज्युकेशन इज अन इम्पॉर्टंट फील्ड आणि ते वाढतंय. दुसऱ्या दृष्टीने अजूनही इंडस्ट्रीला फुल्ली ट्रेंड मॅनपॉवर मिळत नाही आहे. तर मग ह्या दोघांमध्ये दुवा कसा जोडायचा, याच्याबद्दलचं आम्ही काय करतोय. इट्स अ व्हेरी एक्साइटिंग प्लेस, लॉट ऑफ थिंग्स आर हॅपनिंग ॲट आवर चेंबर. ते तर खूपच महत्त्वाचं काम आहे. तसंच आता आंतरदेशीयही कारभार बरेच लोक आपल्याकडे करत असतात, तर त्या लोकांच्यासाठी काही तुम्ही वेगळा गायडन्स देतात का, की दुसऱ्या देशाशी जेव्हा आपल्याला आर्थिक व्यवहार किंवा त्याकरता बरंच काम चालू असतं. 2-4 गोष्टी. एक म्हणजे लोकांना टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन, क्वालिटी अपग्रेडेशन याच्यामध्ये मदत लागते. त्याच्या प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस आमच्याकडे होतात. लोकांना परदेशी जायचं असेल तर तिकडच्या कंपन्यांशी कनेक्टिव्हिटी लागते आणि तिकडच्या लोकांना परदेशी जायला लागतं बऱ्याच वेळेला. तर जगातल्या इतर चेंबर ऑफ कॉमर्सशी बोलणे, जगातल्या इतर कॉन्सिलेटशी बोलणे आणि आमच्या मेंबर्सना तिकडे जायला मदत करणे, याचं काम खूप चालू असतं. श्रोतेहो, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवी पंडित यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकलात.